देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण आणि विविध विकास कामांच्या लोकार्पणाचा सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी युवा पिढीला विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन केलं। स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या पूर्वजांना अभिवादन करत तरुणांनी तोडफोड आणि आंदोलनाचा मार्ग न स्वीकारता भारत माता माझी आहे या भावनेतून देशाच्या प्रगतीत सकारात्मक योगदान द्यावे असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात वेगाने विकास कामाची प्रक्रिया सुरू असून या विकास प्रक्रियेत देशातील 140 कोटी जनतेने सहभागी व्हावे असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत धुळ्यात अत्याधुनिक नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय तंत्रनिकेतनमधील आधुनिक वाचनालय, सभागृहातील पायाभूत सुविधा आणि धुळे महापालिकेच्या डिजिटल मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं। तसंच जिल्हाधिकारी ग्रामीण आणि दुर्गम भागातील तरुणांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळावे यासाठी हरियाणा राज्याच्या धर्तीवर धुळ्यात भव्य क्रीडा संकुल उभारण्याचं सुतोवाच पालकमंत्र्यांनी यावेळी केलं। एकूणच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने धुळ्यात विकास कामांची नवी पर्वणी आणि युवा पिढीला विकासाचा सकारात्मक संदेश देण्यात आला। MDTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। आजच्या या पवित्र दिनानिमित्त एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। देशामध्ये, राज्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा आपण कार्यक्रम साजरा करतोय आणि आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की आमच्या पूर्वजांनी याच्यामध्ये योगदान केलं, अनेक लढा दिला, त्याग केलं, बलिदान केलं। त्या सगळ्यांना नमन करत आता देशाला चौथी पिढी यांनी पुढे न्यायची आणि युवा पिढी जी आहे ही चांगलं काम करते। देश हितासाठी सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा कोणीतरी काहीतरी विरोध करा, आंदोलन करा, तोडफोड करा हे न करता देश ही भारत माता माझी आहे, माझी आई आहे, या भारत मातेच्या प्रगतीची जबाबदारी ही सगळ्यांवर आहे आणि सगळ्यांनी सकारात्मक विचार करून उन्नती आणि प्रगतीकडे आपण वाटचाल केली पाहिजे। पुऱ्या विश्वामध्ये आज भारताचा डंका आहे। भारताकडे मोठ्या आशेने अनेक देश हे बघत आहेत आणि नरेंद्र मोदी साहेब, राज्य आपलं देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वेगाने प्रगती करतोय। त्या प्रगतीच्या साथीदार बना, प्रगती मिळून करूया, कोणी अडथळे करू नका। सगळे मिळून 140 कोटी देशाचे हे सर्व देशाचे नागरिक, भारत मातेचे सुपुत्र आपण मिळून आपल्या देशाच्या उन्नती प्रगतीसाठी राहूया। आज मला आनंद आहे की धुळे जिल्ह्याच्या तमाम जनतेच्या माध्यमातून दिवसभर भरगच्च विकासाच्या कामांचं लोकार्पण होतंय। आजच आम्ही नवीन आधुनिक भारताला शोभणारी एक नवीन प्रशासकीय जिल्हाधिकारी कार्यालय उद्घाटन करतोय। शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एक आधुनिक वाचनालयाचं आम्ही लोकार्पण करतोय। आम्ही कारागृहामधल्या लोकांना सुधारण्याची संधी मिळावी त्याच्यासाठी काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आम्ही देतोय। त्याचबरोबर धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून मध्यवर्ती नियंत्रण कक्ष असेल, ऑनलाईन सेवा असेल, सगळ्या गोष्टी डिजिटल इंडियाला घेऊन आम्ही पुढे चाललोय। त्याचबरोबर धुळे जिल्हा आपल्याला माहिती आहे की रानामळ्यात असलेला हा जिल्हा हा क्रीडांगण आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला आमचा जिल्हा आहे आणि म्हणून हरियाणाच्या धर्तीवर हा धुळे जिल्हा अनेक क्रीडामध्ये पुढे जाणारे म्हणून क्रीडांगणांचं देखील आम्ही क्रीडा संकुलचा कार्यक्रम घेतलेला आहे।